नमस्कार मंडळी, राम राम. तर गुड इव्हनिंग. कसे आहेत सगळेजण? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, आता माझा स्वयंपाक थोडा झालेला आहे. बसली. आमचे साहेब शेतावरून आले पण शेतकऱ्यांना काही सुख नाही आहे, अशी गंमत आहे. हे बा, आमच्या घरचे मंडळी इकडे आत्या चंद्रपूरहून आल्या, लेटल्या आहे. अभ्यास करायला सांगितलं मॅडमजी, पोरायले अभ्यास करायला सांगितलं आहे का? तसं नाही, ते करत आहे एक डोबर. काय झालं? काही नाही होत. बॉक्सला कोण नाही म्हणतंय? तुला इथं 1 लिहायचं होतं. इथं काय लिहायचं आहे? 1 लिहायचं आहे बेटा. इथं 1 लिहायचं आहे. हे काय पहिला बॉक्स? हे बघ, हे तू सोडले ना, हा पहिला बॉक्स. 1 2. मग बाबा बरोबर येते का नाही? तर असे पोरं शिकवायला धावते रे बापा आपल्याला. तर असं यांचा अभ्यास सुरू आहे. आत्या लेटल्या आहेत, चंद्रपूरहून आल्या, लग्नाला गेल्या होत्या. तर हे आमचे साहेब सकाळपासून शेतावर होते, फवारणी चालू होती, आणि आले घरी. आले, आंघोळ पाणी केली, चहा घेतला थोडासा, आणि औषध बनवणं सुरू आहे. उद्याच्या फवारणीची आजच तयारी. म्हणजे जर शेतीचे कामं सुरू झाले तर सकाळी पण फुरसत नाही आणि संध्याकाळी फुरसत नाही. का हो साहेब? है ना गुरुजी? कशाचे औषध आहे हे? भूमिक विरघडत नाही ना, म्हणून आता करून ठेवा लागते. म्हणते पहा, हे असे औषध आहे का काही विरघडत नाही, त्याच्यामुळे हिचा आताच हे म्हणजे याचंच आहे ना, फळ वगैरे लागासाठी टॉनिक चं काम करते ही. फवारणी कशावर सुरू आहे आपली? तुरीची फवारणी सुरू आहे, आणि आजच तयारी करत आहे. तुरी झाल्या फवारून, उद्या चना फवारायचा आहे. हो, जे पण आहे, पण फवारणीची तयारी आदल्याच दिवशी. जे औषध जमत नाही ते आधीच करून ठेवावं लागते, अशी गोष्ट आहे. हाताने काऊन करत आहे? ग्लोव्ज होते ना. मिळतच नाही लवकर. हो तर राहू द्या ना, तर थोड्या वेळाने पुन्हा घोटाल काढीनं. उद्या सकाळपर्यंत होईल त्याचा. हे असं हे जेल तयार झाली, जेल. याचा पाणी करायचं आहे. किती त्याला कसरत करावं लागत. अशा एक रोजदार घेऊन साहेब आमचे मारून राहिले. अशी आहे कास्तकाराची मजा. आता भरपूरसे लोक मग कमेंट करते, बाई तू का करताय, मग तू का नाही करू लागत, असं येईल का पाहून राहिले माझ्याकडं. अशी खरंच म्हणणार आहे काही लोक. त्याला पहिलेच सांगतो, औषधीचं काम काही आपलं नाही आहे ना. केलंही असतं तर एकच जण कोणाला करावं लागत. 10 लोक हात भरून का करण? त्याचं काम ते करते, त्याचं त्यालाच समजते. ते आले, चहा मागितला, मग तर जानले बी वाटते कास्तकाराची जिंदगी म्हणजे खूप सोपी आहे. तर असं नाही आहे भाऊ. प्रत्येकानले आपापलं प्रपंच राहते, आणि प्रत्येकानले शेतकऱ्याची हालत शेतकऱ्याला माहीत. रात्रंदिवस मेहनत करून, पैशाचा जुवा लावून बी त्याच्यात सक्सेस आली तर ठीक, नाही तर निसर्गानं साथ. 3 दिवस झाले आमच्याकडे सतत आभाळ. आता रात्र झाली नाही तर मी मला दाखवलं असतं. सतत म्हणजे संध्याकाळ झाली आहे, दिवस बुडलेला आहे, सतत आभाळ चालू आहे. 3 दिवस झाले. साध्या आवळखट्या वाळायला टाकल्या होत्या, त्याने वाळल्या आहे. अशी गंमत आहे आभाळाची. आता माहित नाही हा आभाळ तुरीचा बार नेते की का करते, तर कोणाला माहित. का म्हणते आपल्या तुरीची हालत? 25% फुल खसला. 25% फुल गेला म्हणते. त्यातूनही डुकरं अर्धे नाही ठेवत. अशी आहे गंमत. डुकरांनी झाडं मोडणं सुरूच केले म्हणते. असं आहे. आता आम्हाला जेवण वगैरे करायचं. किती वेळ आहे ओ गुरुजी? तुमरे को पूछ रही. अर्धा तास. आधा घंटा है बोल रहे खाना खाने को. हम खा ले का तब तक? तर अशी आहे गोष्ट. म्हणलं चला थोडंसं ब्लॉग बनवावं, कारण की सर आहेत आमचे, औषधी करत होते.
तर अशी गोष्ट आहे. पोरं अभ्यास करत आहे. आता पोरांना बी जेवायला देतो, मी बी जेवतो. तुम्ही जेवले का नक्की कमेंट करून सांगा. का जेवले ते पण कमेंट करून सांगा. बाय बाय, टाटा, गुड नाईट, स्वीट ड्रीम. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा अवतार बिलकुल चांगला नाही आहे, त्याच्यानंतर जाऊ द्या आता. बाय बाय.